नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सोन्याच्या विक्रमी उच्च किमतींचा सर्वाधिक फटका हा दागिन्यांच्या खरेदीला बसलाय. एप्रिल ते जून 2026 या तिमाहीमध्ये जागतिक स्तरांवरती दागिन्यांची मागणी प्रमाणाच्या दृष्टीनं अगदी 17% घटली. सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांचा कल कमी वजनाच्या दागिन्यांकडे वाढतोय. दागिन्यांची मागणी टनाच्या प्रमाणामध्ये घटली असली तरी उच्च किमतीमुळे खर्चाच्या मूल्यामध्ये वाढ झालेली आहे. मध्यवर्ती बँकांची वाढलेली खरेदी आणि आशियातील गुंतवणुकीमुळे जागतिक सोन्याची एकूण मागणी 1269 टनांवरती स्थिर राहिल्याचं जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालातनं समोर आले. तर दुसऱ्या तिमाहीमध्ये सोन्याच्या उच्च किमती कायम राहिल्यानं ग्राहकांनी दागिन्यांच्या खरेदीमध्ये सावध भूमिका घेतली आहे. सोन्यावरती आधारित विनिमय व्यवहार निधी, सोन्याच्या वळे आणि नाण्यांमधील एकत्रित गुंतवणूक दुसऱ्या तिमाहीमध्ये 262 टनांवरती आली आहे. जगभरातील मध्यवर्ती बँका आणि अन्य अधिकृत संस्थांनी एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये निव्वळ 289 टन सोन्याची खरेदी केली आहे. ही खरेदी गेल्या वर्षाच्या तुलनेत 62% जास्त आहे. पोलंड, चीन आणि झेक प्रजासत्ताक यांनी सर्वाधिक खरेदी केली. भारतीय रिझर्व्ह बँकेनं या कालावधीमध्ये 200 किलोग्रॅम सोन्याची भर आपल्या साठ्यामध्ये घातलेली आहे. 2026च्या उत्तरार्धात देखील गुंतवणुकीमुळे सोन्याची मागणी स्थिर राहण्याची शक्यता आहे. मध्यवर्ती बँकांची खरेदी सुरू राहील, मात्र तिचा वेग काहीसा कमी होऊ शकतो. तर दुसरीकडे सोन्याच्या किमती उच्च राहिल्यास दागिन्यांच्या मागणीवरती दबाव कायम राहण्याची शक्यता आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सर्वसामान्य लोक वाट पाहत आहेत की आता सोन्याचे भाव कमी कधी होणार. परंतु सेंट्रल बँका खरेदी करत असलेल्या सोन्यामुळे सोन्याच्या किमती कमी होण्याचं काही नाव घेत नाही आहेत. परंतु चढ्या भावांमुळे मात्र 17% मागणीमध्ये घट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.